नमस्कार. रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 26 ऑगस्ट 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्या तलाठी भरतीमधले 26 ऑगस्टच्या शिफ्ट 1 चे मराठी या विषयाचे आपण 25 क्वेश्चनचं ॲनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी जी प्लेलिस्ट बघितली नसेल, त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन शिफ्ट वाईज आपण ॲनालिसिस टाकलेले आहेत व्हिडिओ. ते जाऊन तुम्ही बघू शकता. चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. वाक्य आहे, वामनरावांची आत्ता अण्णांना दशा झालीये, पण एकेकाळी या रिकामी जागा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, घरावर तुळशीपत्र ठेवले होते. ऑप्शन नंबर 2, घराला अग्निदिव्य करावे लागले होते. ऑप्शन नंबर 3, घराने अटकेपार झेंडा लावला होता. ऑप्शन नंबर 4, घरात अत्तराचे दिवे लावले होते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, घरात अत्तराचे दिवे लावले होते. याचा अर्थ काय, वाक्याचा अर्थ काय होतो, की वामनरावांची आत्ता अण्णांना दशा झाली, पण एकेकाळी या घरात अत्तराचे दिवे लागले होते. म्हणजेच काय, जे वामनराव आहेत, जे वामनराव आहेत ते एकेकाळी खूप श्रीमंत होते. अत्तराचे दिवे म्हणजेच काय, की अत्तर खूप महाग असतं. म्हणजेच काय, की खूप वामनराव खूप श्रीमंत होतं. त्यांचा बडेजाव होता आणि जे मागेल ते त्यांच्या अ, अ, घरामध्ये अ, नोकर-चाकर यांचा राबता होता. पण आता अशी अवस्था झाली आहे, की त्यांना अन्न-पाण्यासाठी भटकावं लागतं. म्हणजेच काय, अण्णांना दशा झाली आहे त्यांची, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, की त्यामुळं ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे, की त्यांच्या घरात अत्तराचे दिवे लावले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, नावडतीचे मीठ आळणी या म्हणीचा अर्थ कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. ऑप्शन नंबर 2, कोणत्याच कामाचे नसणे. ऑप्शन नंबर 3, निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो. ऑप्शन नंबर 4, सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. तर त्या याचा अर्थ काय होतो, की नावडतीचे मीठ आणि या म्हणीचा हा अर्थ होतो. म्हणजेच काय, एखादी 2 व्यक्ती आहेत आणि दोन्ही व्यक्ती दोघांचे कट्टर विरोधक आहेत. तर व्यक्ती ए आहे आणि व्यक्ती बी आहे. तर बी व्यक्तीने काही चांगलं विधायक काम केलं, तर ए व्यक्ती त्या कामाला विरोध करणार किंवा त्या कामामध्ये काही उणिवा काढणार. म्हणजेच काय, कारण का या दोघांचं पटत नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली, तरी ती आपल्याला वाईटच दिसते. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, हुतात्मा. ऑप्शन नंबर 2, बळी. ऑप्शन नंबर 3, सत्याग्रही. ऑप्शन नंबर 4, क्रांतीवीर. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, हुतात्मा. तर हुतात्मा कोणाला म्हणतात, की हुतात्मा म्हणजे ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा किंवा देशासाठी प्राणांची आहुती देणारा, त्याला आपण हुतात्मा म्हणतो. जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला, अ, 1947, त्यापूर्वी खूप जण हुतात्मा झाले. म्हणजेच काय, त्यांचं एकच ध्येय होतं, की भारत हा स्वतंत्र झाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय केलं, आपल्या देहांचा त्याग केला, प्राणांची आहुती दिली. तर त्याचा अर्थ असा अर्थ होतो, की हुतात्मा या शब्दाचा. आणि सत्याग्रही म्हणजे काय? सत्याग्रही म्हणजे जे सत्य असतं, सत्यासाठी सत्यासाठी किंवा जे अन्यायाविरुद्ध अहिंसक मार्गाने लढणारा जो व्यक्ती असतो, अहिंसक मार्गाने लढणारा जो व्यक्ती असतो, त्याला आपण सत्याग्रही म्हणतो. जसं की महात्मा गांधींनी काय केलं होतं? मिठाचा सत्याग्रह केला होता. मिठाचा सत्याग्रह केला होता. त्यामुळं गांधीजी याला आपण काय म्हणू शकतो? ते सत्याग्रही होते. तर त्यांनी काय केलं? सत्यासाठी अहिंसक मार्गाने अ, अन्यायाविरुद्ध ते लढले. त्याला आपण म्हणू शकतो ते सत्याग्रही होते. आणि क्रांतीवीर कोण होते? तर क्रांतीवीरमध्ये म्हणजेच काय, देशासाठी लढणारे शूर व्यक्ती, त्याला आपण म्हणू शकतो, की क्रांतीवीर होते. जसं की भगतसिंग म्हणू शकतो आपण. भगतसिंग आहेत, सुखदेव आहेत, राजगुरू आहेत किंवा आपले सावरकर आहेत. तर यांना आपण क्रांतीवीर म्हणू शकतो, की ते शूर व्यक्ती होते.
तर त्यामुळे त्याला आपण क्रांतीवीर म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती संयुक्त वाक्य असलेली वाक्यरचना आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, मी रोज सकाळी योगासने करून अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते. ऑप्शन नंबर 2 आहे, मी रोज सकाळी योगासने केल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते. ऑप्शन नंबर 3 आहे, मी रोज सकाळी योगासने करते व अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते. ऑप्शन नंबर 4 आहे, मी रोज सकाळी योगासने करून झाल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, मी रोज सकाळी योगासने करते व अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते. तर वाक्यामध्ये किंवा प्रश्नामध्ये काय सांगितले आपल्याला, की संयुक्त वाक्य कुठलं आहे ते ओळखायचं सांगितले. तर संयुक्त वाक्य कसं ओळखायचं? त्याचे म्हणजे कशा कशा प्रकारे असतात संयुक्त वाक्य? तर संयुक्त वाक्य जे आहेत, दोन्ही वाक्य जोडलेली असतात, 2 वाक्य जोडलेली असतात. वाक्य क्रमांक 1 आणि वाक्य क्रमांक 2 आणि दोन्ही वाक्य जे असतात ते अर्थाच्या दृष्टीने वेगवेगळी असतात, एकमेकावर अवलंबून नसतात. जसं की आपण जर ऑप्शन नंबर 3 मध्ये बघायला गेलं, मी रोज सकाळी योगासने करते, हे एक वाक्य झालं आणि अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते, हे दुसरं वाक्य झालं. तर दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने वेगवेगळी आहेत. मी रोज सकाळी योगासने करते, याचा एक अर्थ प्रतीत होतो आणि अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते, हे दुसरं वाक्य झाले. आणि दोन्ही वाक्य काय होतो, दोन्ही वाक्य जोडण्यासाठी अव्ययांचा उपयोग होतो. तर इथं व हे काय झालं, अव्यय झालं. तर हे व आणि न, त्यानंतर व आणि शिवाय, त्यानंतर पण, परंतु, हे असं हे जे अव्यय आहेत, उभयान्वयी आहे, या अव्ययांनी दोन्ही वाक्य ही जोडलेली असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे संयुक्त वाक्य आहे. आणि दोन्ही वाक्य जरी हे जी दोन्ही विधाने आहेत, मी रोज सकाळी योगासने करते आणि अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते, ही जी 2 विधाने आहेत, ही जी 2 विधाने वेगवेगळी जरी असली, तरी या दोन्ही विधानांना जर आपण एकत्रित केलं, तर एक वाक्य तयार होते. त्यामुळे याला आपण म्हणू शकतो की हे संयुक्त वाक्य आहे. अशा प्रकारे आपण संयुक्त वाक्य हे ओळखू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. लग्नात हुंडाला स्नान नसावे या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नसावे, ऑप्शन नंबर 2 स्नान, ऑप्शन नंबर 3 लग्नात, ऑप्शन नंबर 4 हुंडाला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 हुंडाला. तर हुंडाला हे कशामुळे आहे? तर आपल्याला काय ओळखायचे? अयोग्य शब्द ओळखायचा आहे. तर आपल्याला वाक्यातला अयोग्य शब्द ओळखायचा आहे. अयोग्य शब्द हुंडाला का आहे? कारण की हुंड्यालाच्या जागी आपल्याला पाहिजे होता हुंड्याला. हुंड्याला असं पाहिजे होतं, पण इथं दिले काय हुंडाला. त्यामुळे हे अयोग्य आहे, की लग्नात हुंड्याला स्थान नसावे असं पाहिजे होतं. तर हा करेक्ट शब्द इथे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. महानायक या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विश्वास पाटील, ऑप्शन नंबर 2 प्र.के. अत्रे, ऑप्शन नंबर 3 गंगाधर गाडगीळ, ऑप्शन नंबर 4 वि.स. खांडेकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 विश्वास पाटील यांची महानायक ही कादंबरी आहे. तर विश्वास पाटील अत्यंत महत्त्वाचे लेखक किंवा कादंबरीकार आहेत. त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या कादंबऱ्या इथं दिलेल्या आहेत. तर त्यांचे पानिपत आहे, संभाजी आहे, झाडाझडती, पांगिरा, चंद्रमुखी, अंबी, गाभुलेल्या चंद्रबनात, क्रांतीसूर्य आणि बंदा रुपया हे पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. बिडार या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 जयवंत दळवी, ऑप्शन नंबर 2 केशव मेश्राम, ऑप्शन नंबर 3 सुहास शिरवळकर, ऑप्शन नंबर 4 भालचंद्र नेमाडे. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 भालचंद्र नेमाडे यांची बिडार ही प्रसिद्ध कादंबरी आहे. तर भालचंद्र नेमाडे यांच्या बाकीच्या काही महत्त्वाचं साहित्य इथं दिलेलं आहे. तर त्यांची कोसला ही एक कादंबरी आहे. बिराड, हुल, जरीला, झुल, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ आणि मेलडी आणि देखणी ह्या कविता आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. ऋणमुक्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तत्पुरुष समास, ऑप्शन नंबर 2 अविर्भाव समास, ऑप्शन नंबर 3 द्वंद्व समास, ऑप्शन नंबर 4 कर्मधारय समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे. तर तत्पुरुष समास कसा ओळखायचा? तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विग्रह करताना घालावा लागतो. आणि तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे ऋणमुक्त.
तर विभक्ती तत्पुरुष समास आता ऋणमुक्त या शब्दाचा जर आपण हे केला विग्रह केला तर त्या शब्दाचा विग्रह काय होतो? तर शब्दाचा विग्रह होतो ऋणातून मुक्त. ऋणातून मुक्त. ऋणातून मुक्त असा त्याचा विग्रह होतो. तर ऊनहून हे जे आहे ऊनहून त्यात हे कोणत्या विभक्तीचे हे आहेत? तर पंचमी विभक्तीचे हे काय आहेत? अव्यय आहेत. त्यामुळे हे पंचमी विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. जसं की आपण बाकी एक्झाम्पल बघितलं, सुख प्राप्त, सुखाला प्राप्त, ला विभक्ती द्वितीय विभक्ती, कर्मवीर, कर्माने वीर, ने तृतीय विभक्ती, देवघर, देवासाठी घर, साठी चतुर्थी विभक्ती, चोरभय, चोरांपासून भय पंचमी विभक्ती आणि त्यानंतर देवपूजा, देवाची पूजा षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. पावलोपावली या शब्दाचा समास कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 द्वंद्व समास, ऑप्शन नंबर 2 तत्पुरुष समास, ऑप्शन नंबर 3 अव्ययभाव समास, ऑप्शन नंबर 4 द्विगु समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे पावलोपावली. तर अव्ययभाव समास कसा ओळखायचा? तर समासातील पहिले पद महत्वाचे असते किंवा पहिल्या पदाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केलेला असतो किंवा बे, दर, बेशक, गैर, बिन हे फारसी उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे अव्ययभाव समासाची उदाहरणे असतात किंवा शब्दाची द्विरुक्ती झालेली असते. द्विरुक्ती झालेली असते म्हणजेच काय? शब्द हे दोन-दोनदा आलेले असतात. जसं की वारंवार, पानोपानी, दारोदार. तर या शब्दामध्ये पावलो, पावली हा जो शब्द आहे यामध्ये पाऊल जे आहे पाऊल, पाऊल हे दोनदा म्हणजे शब्दाची इथं काय झालेली आहे? द्विरुक्ती झालेली आहे. त्यामुळे इथं म्हणू शकतो की आपण हे अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे किंवा आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागलेले शब्द पण अव्ययभाव समासाची उदाहरणं असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. पौरात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दक्षिणात्य, ऑप्शन नंबर 2 प्राचीन, ऑप्शन नंबर 3 अर्वाचीन, ऑप्शन नंबर 4 पाश्चात्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 पाश्चात्य. की पौर्वात्य म्हणजे काय? तर पौर्वात्यामध्ये इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणू शकतो की पूर्वकालीन किंवा ईस्टर्न असं आपण त्याला म्हणू शकतो आणि पाश्चात्य या शब्दाचा अर्थ काय होतो? पाश्चात्य म्हणजेच काय? वेस्टर्न असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे दोघी 2 शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द इथं आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. कुणाला दाद न देणाऱ्या या शब्दासाठी योग्य शब्द कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नास्तिक, ऑप्शन नंबर 2 समाजकंटक, ऑप्शन नंबर 3 प्रमाद, ऑप्शन नंबर 4 वस्ताद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 वस्ताद. की कोणालाही दाद न देणारा म्हणजेच काय? कोणाचेही न ऐकणारा असं आपण म्हणू शकतो. त्याला म्हणतो आपण वस्ताद म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. वारणेचा वाघ हा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बाबा पदमनजी, ऑप्शन नंबर 2 वि.स. खांडेकर, ऑप्शन नंबर 3 अण्णाभाऊ साठे, ऑप्शन नंबर 4 व्यंकटेश माडगुळकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अण्णाभाऊ साठे यांची वारणेचा वाघ ही कादंबरी आहे. तर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव काय आहे? तर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम भाऊराव साठे. तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांनाच अण्णाभाऊ साठे असं म्हणतात. त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचं स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. अमृत, आघात आबी, आवडी, इनामदार, कापऱ्या चोर, कृष्णाकाठच्या कथा, खुणनवाडा, गजाआड, गुऱ्हाळ, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, शिरानगरीची भूतं, नवती, निखारा, जिवंत काडतूस, तारा, देशभक्त घोटाळे, पाझर, पिसाळलेला माणूस, पुढारी मिळाला, पेंग्यांचं लगीन, फकीरा, फरारी, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, रूपा, बरबाद्या कंजारी, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, रानबोका, लोकमंत्र्यांचा दौरा, वारणेचा वाघ, वैजयंता, वैर, संघर्ष आणि सुगंधा हे त्यांचं साहित्य आहे. अण्णाभाऊ साठे यांचं खूप मोठं साहित्य आहे. पण इथं आपण काही महत्त्वाचंच साहित्य इथं दिलेलं आहे. तर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव काय? तुकाराम भाऊराव साठे आणि त्यांची कादंबरी कोणती आहे? वारणेचा वाघ. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. वाक्प्रचार व अर्थ यांची विसंगत जोडी ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कंठात प्राण येणे, भयाने घाबरगुंडी उडणे,
ऑप्शन नंबर 2 कणिक तिंबणे, डोके दुखू लागणे. ऑप्शन नंबर 3 शंख पडणे, ओरडणे. ऑप्शन नंबर 4 काळजाला घरे पडणे, दुःख होणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कणिक तिंबणे, डोके दुखू लागणे. इथं काय सांगायचे चुकीची जोडी ही आपल्याला इथं ओळखायची आहे. म्हणजेच काय विसंगत जोडी. तर कणिक तिंबणे याचा अर्थ काय होतो? तर कणिक तिंबणे याचा अर्थ होतो की खूप मार देणे, खूप मार देणे किंवा आपण त्याला म्हणू शकतो की मरेपर्यंत बदडणे. मरेपर्यंत मारणे किंवा बदडणे असा त्याचा अर्थ होतो कणिक चिमणीचा. तर इथं चुकीचा अर्थ इथं दिलेला आहे डोके दुखू लागणे. त्यामुळे विसंगत जोडी इथं ओळखायची होती आपल्याला. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय ओळखा. तर अधोरेखित शब्द कुठला आहे? चेहऱ्यावर भीती पसरली. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कैऱ्या पाडणाऱ्या मुलांनी नाक मुरडले. ऑप्शन नंबर 2 कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. ऑप्शन नंबर 3 कैऱ्या पाडणारी मुले स्तिमित झाली. ऑप्शन नंबर 4 कैऱ्या पाडणाऱ्या मुलांनी डोळा चुकविला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. तर चेहरा पांढरा फटफटीत केव्हा पडतो? की जेव्हा एकदम भीती वाटते माणसाला अचानक खूप मोठी भीती वाटते, तेव्हा काय होतं, की चेहरा पांढरा फटफटीत पडला असं आपण म्हणू शकतो. तर इथं काय झालं या वाक्यामध्ये, की जे छोटे मुलं होते, ती चोरून आंबे घेत होती. तर आंबे घेताना काय झालं, त्या आंब्याचा झाडाचा मालक तिथे आला. त्यामुळे काय झालं, जे कैऱ्या पाडणारे जे मुलं होते, त्या मुलांना भीती वाटली आणि त्यांचा चेहरा पांढरा पडला असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकुब यांची मर्यादा पडते. या अर्थाला खालीलपैकी कोणता पर्याय योग्य रीतीने दर्शवतो? त्याचे ऑप्शन्स आहेत. याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ऑप्शन नंबर 2 आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. ऑप्शन नंबर 3 ढवळाढवळ करणे. ऑप्शन नंबर 4 उथळ पाण्याला खळखळाट फार. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो? तर आपल्या जी आपली मर्यादा आहे, ती मर्यादा आपल्याला माहीत असणे, मर्यादित क्षमतेपर्यंत असा त्याचा अर्थ होतो, की मर्यादित क्षमतेपर्यंत म्हणजेच काय आपली शक्ती वा वकूफ याची मर्यादा पडते. म्हणजे काय एखादं काम करताना माणसाने आपली कुवत, आपली क्षमता, आपली मर्यादा ओळखली पाहिजे. अशा या म्हणीचा अर्थ होतो, की सरड्याची धाव कुंपणापर्यंत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 चिरायू, ऑप्शन नंबर 2 चिरंतन, ऑप्शन नंबर 3 चिरकाळ, ऑप्शन नंबर 4 अल्पकाळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अल्पकाळ. तर शाश्वत म्हणजे काय? शाश्वत म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी असा त्याचा अर्थ होतो किंवा दीर्घकाळ टिकणारे, दीर्घकाळ टिकणारे असा पण त्याचा अर्थ होतो. आणि अल्पकाळ म्हणजे काय? याचा विरुद्धार्थी शब्द शाश्वतचा आपण इथं सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. खालीलपैकी रिकामी जागा हा वाक्प्रचार नाही. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 डोळे उघडणे, ऑप्शन नंबर 2 गप्प बसणे, ऑप्शन नंबर 3 दात ओठ खाणे, ऑप्शन नंबर 4 पथ्यावर पडणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 बसणे हा काही वाक्प्रचार नाही. हे एक आपण जनरली म्हणतो की गप्प बस म्हणून. तर आता पथ्यावर पडणे हा एक वाक्प्रचार आहे. पथ्यावर पडणे म्हणजेच काय? की फायद्याचे ठरणे असा त्याचा अर्थ आपण म्हणू शकतो, की पथ्यावर पडणे म्हणजे काय? फायद्याचे ठरणे. एखाद्या ला काही गोष्ट पथ्यावर पडते त्या व्यक्तीची म्हणजे काय? ती गोष्ट त्या व्यक्तीच्या फायद्याची ठरते, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. नाशिवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 क्षणिक, ऑप्शन नंबर 2 जातिवंत, ऑप्शन नंबर 3 अविनाशी, ऑप्शन नंबर 4 दीर्घायुषी. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अविनाशी. तर नाशिवंत या शब्दाचा आपल्याला काय ओळखायचा आहे? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अविनाशी. म्हणजेच काय? नाशिवंत म्हणजे काय? नाश होणारे. अविनाशी म्हणजे जे की ज्याचा नाश पावत नाहीत अशी गोष्ट त्याला आपण अविनाशी म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा.
सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या वाक्यातील उद्देश ओळखा. परत एकदा वाचतो प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. या वाक्यातील उद्देश ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आज, ऑप्शन नंबर 2 मुलगा, ऑप्शन नंबर 3 आला नाही, ऑप्शन नंबर 4 सायकलवरून. तर हे जे प्रश्न आहे हा वाक्य पृथक्करण याचा प्रश्न आहे. तर आपल्याला माहित पाहिजे की उद्देश म्हणजे काय? तर उद्देश म्हणजे कर्ता आपण म्हणू शकतो. उद्देश विस्तार म्हणजे काय? की कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जे कर्त्यापूर्वी आलेले असतात, त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतो. आणि कर्मविस्तार म्हणजे काय? कर्माविषयी माहिती सांगणारे शब्द कर्मापूर्वी आलेले असतात. आणि विधेय म्हणजे क्रियापद आणि विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण आपण म्हणू शकतो किंवा क्रियापदाला केव्हा, कोठे, कधी, कसे असे प्रश्न विचारल्यानंतर हे विधेय विस्तार हे मिळते. तर आता आपल्याला इथं काय सांगितलंय वाक्यातला? कर्ता ओळखायचा सांगितलाय म्हणजेच काय उद्देश ओळखायचा सांगितलाय. आता आपलं वाक्य आहे सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. तर सायकल उद्देश काय आहे इथं वाक्यातला? तर उद्देश आहे ऑप्शन नंबर 2. त्याचं करेक्ट आन्सर आहे मुलगा. तर मुलगा हा काय आहे वाक्यातला उद्देश आहे. वाक्यातला उद्देश मुलगा आणि उद्देश विस्तार काय आहे? तर कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द कर्त्यापूर्वी आलेले असतात. तर इथं काय आहे आपण म्हणू शकतो की सायकलवरून येणारा मुलगा, सायकलवरून येणारा हे झाला उद्देश विस्तार. हे झाला उद्देश विस्तार वाक्यातला. त्यानंतर विधेय काय आहे वाक्यातलं? तर विधेय म्हणजे काय? क्रियापद. तर आला नाही हे वाक्यातलं काय आहे? विधेय आहे. आला नाही हे वाक्यातलं काय आहे? विधेय आहे. आणि त्यानंतर विधेय विस्तार कुठला आहे? तर विधेय विस्तार आहे की क्रियापदाला केव्हा, कोठे, कधी असे प्रश्न विचारला ते मिळतं. जसं की कधी आला नाही? तर आज आला नाही. त्या आज आला नाही म्हणजेच काय? आज हे आपल्याला कधी हे प्रश्न विचारल्यानंतर मिळतं. तर आज आला नाही हे आज काय आहे मग? हे झालं वाक्यातलं विधेय विस्तार. हे झालं वाक्यातलं विधेय विस्तार. तर हे तुम्हाला क्लिअर झालं का? हे झालं असेल बहुतेक. तर एकदा बघा परत एकदा सांगतो, की उद्देश म्हणजे काय? कर्ता. तर वाक्यातला कर्ता कुठला आहे? मुलगा हा वाक्यातला कर्ता आहे. उद्देश विस्तार म्हणजे काय? कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द कर्त्यापूर्वी आलेले असतात. तर मुलाविषयी माहिती सांगणारे शब्द इथं सायकलवरून येणारा कोण? मुलगा. त्यामुळे हे उद्देश विस्तार झालं. कर्मविस्तार वाक्यामध्ये कर्म नाही त्यामुळे कर्मविस्तार नाहीये. विधेय आहे म्हणजेच क्रियापद आहे वाक्यातला आला नाही आणि विधेय विस्तार तर क्रियापदाला केव्हा, कोठे, कधी असे प्रश्न विचारल्यास मिळते. तर कधी आला नाही, तर कधीने प्रश्न आपण विचारला तर ते मिळतं विधेय विस्तार. ते झालं आज. तर विधेय विस्तार वाक्यातलं झालं आज. त्यामुळं इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे गरुड. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विहंग, ऑप्शन नंबर 2 वैनतेय, ऑप्शन नंबर 3 अद्री, ऑप्शन नंबर 4 अंडज. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 वैनतेय. तर गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वैनतेय. तर गरुड्याचे बाकीचे समानार्थी शब्द सुपर्ण, पक्षीराज, विष्णुवाहन, नागारी, खगेश हे पण गरुड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. शिवाजी महाराजांकडून अफजल खान मारला गेला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 शक्य कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 2 नवीन कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 3 समापन कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 4 पुराण कर्मणी प्रयोग. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 हे नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर नवीन कर्मणी प्रयोग ओळखायला एकदम सोपा आहे. तर कर्ता आहे, कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लागलेला असताना आपण म्हणू शकतो की ते नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर इथं शिवाजी महाराज हा वाक्यातील कर्ता आहे. तर कडून हा प्रत्यय इथं लागलेला आहे शिवाजी महाराजांना. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे नवीन कर्मणी किंवा नवीनला म्हणू शकतो आपण कर्मकर्तरी प्रयोग हे पण त्याचं नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. सर्व पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भावे प्रयोग, ऑप्शन नंबर 2 संकर प्रयोग, ऑप्शन नंबर 3 कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 4 कर्तरी प्रयोग. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कर्तरी प्रयोगाचे हे उदाहरण आहे. तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे बदलते. कर्ता जो असतो कर्ता प्रथमेत असतो म्हणजेच काय कर्त्याला प्रत्यय नसतात.
आणि जर वाक्याला कर्म असेल तर त्याला प्रत्यय असतात. तर वाक्यातील कर्ता कुठला आहे? तर पोपट हा वाक्यातील काय झाला? कर्ता झाला आणि क्रियापद कुठलं आहे वाक्यातलं? तर क्रियापद आहे उडाले. त्यामुळे हे झालं कर्तरी प्रयोगाचं वाक्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. गळ घालणे म्हणजे काय? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बुडालेली वस्तू शोधणे. ऑप्शन नंबर 2 गळ्यात घालणे. ऑप्शन नंबर 3 मासे धरणे. ऑप्शन नंबर 4 फार आग्रह करणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 फार आग्रह करणे. तर गळ घालणे म्हणजेच काय? खूप आग्रह करणे किंवा फार आग्रह करणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो. या वाक्यरचनेचा प्रकार सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आज्ञार्थी वाक्य. ऑप्शन नंबर 2 केवल वाक्य. ऑप्शन नंबर 3 मिश्र वाक्य. ऑप्शन नंबर 4 संयुक्त वाक्य. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. तर मिश्र वाक्य कसं ओळखायचं? त्याचे उपप्रकार आहेत स्वरूपबोधक मिश्र वाक्य, कारणबोधक मिश्र वाक्य, उद्देशबोधक मिश्र वाक्य किंवा संकेतबोधक मिश्र वाक्य. तर हे झालं संकेतबोधक मिश्र वाक्याचं उदाहरण. कशामुळे ओळखलं आपण? कशावरून ओळखलं? की तेव्हा हे वाक्यात आलेलं आहे, की इथं जेव्हा-तेव्हा या शब्दाने जर 2 वाक्य जर आपण जोडलेली असतात त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. तर इथं आपसुकच जेव्हा हा शब्द दडलेला आहे. जेव्हा शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो. तर हे संकेतबोधक मिश्र वाक्य इथं आपण सांगू शकतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गोत्र, ऑप्शन नंबर 2 सूर, ऑप्शन नंबर 3 अधिदेवता, ऑप्शन नंबर 4 विप्र. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 विप्र हा ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर ब्राह्मण या शब्दाचे दुसरे समानार्थी शब्द आहेत द्विज, विप्र आणि भूदेव. हे पण ब्राह्मण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असेल जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.